वळूया पुढील बातमीकडे। कामाचा अतिताण आरोग्यावर परिणाम करणारा असतो। देशभरात कामाच्या ओझ्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय, तर काही जणांचा हृदयविकाराने मृत्यू झालाय। तुम्हीही जास्त काम करत असाल तर हा रिपोर्ट नक्की पहा। नोकरी उठली जीवावर। देशांच्या सर्वेक्षणात असं दिसून आलंय की सर्वाधिक तास काम करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो। भारतात 51% लोक आठवड्यात सुमारे 46.7 तास काम करतात। देशातील 60% लोक कामाच्या ओझ्यामुळे खूप थकलेले आणि चिंताग्रस्त आहेत। एका अहवालात असं आढळून आलं होतं की मुंबई हे जगातील सर्वात मेहनती शहर आहे। जास्तीत जास्त काम केल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो ते पाहूया। उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते, ज्यामुळे स्ट्रोक, हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो। नैराश्याला बळी पडण्याची शक्यता वाढते। टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो। हा तणाव कमी करण्यासाठी डॉक्टर काही उपाय सुचवतात। काही रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे। कधी कधी आपल्याला काही गोष्टी आवडतात, बाहेर फिरणं, लोकांशी कम्युनिकेट करणं किंवा इतर काही हॉबीजमध्ये लक्ष देणं, खेळ खेळणं, श्वसनाचे व्यायाम म्हणतो, त्याने सुद्धा बऱ्याच प्रमाणात हार्टवरती जे स्ट्रेस येतो किंवा धडधड होणं, चिंता वाढणं, हे सगळं कमी होऊ शकतं। आणि मानसिक आपण जर म्हटलं तर मेडिटेशन, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या एका अभ्यासात आठवड्यात 35 ते 40 तास काम करणाऱ्यांच्या तुलनेत 55 तास किंवा त्याहून अधिक काम करणाऱ्यांसाठी मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो। जास्त कामामुळे दरवर्षी 1 ते 2 लाख मृत्यू होतात। त्यामुळे ही विषारी कार्यसंस्कृती टाळायची असेल तर आपल्याला वेळेच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावं लागेल। तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे ताण कमी होईल। आरोग्य उत्तम असेल तरच आपण प्रभावी काम करू शकतो। म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।